नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, मी डॉक्टर तम्मलवार एन आपल्याला मॅनेजमेंट अकाउंट या विषयासाठी आहे. तर मॅनेजमेंट अकाउंटमध्ये आपण इंट्रोडक्शन टू मॅनेजमेंट अकाउंटिंग हा चॅप्टर बघतो आहे. त्या चॅप्टरमध्ये आपण या ठिकाणी बरीचशी माहिती बघितलेली आहे. त्यामध्ये पुढचा पॉईंट जो आहे तो रिलेशनशिप ऑफ मॅनेजमेंट अकाउंट विथ फायनान्शियल अकाउंट या ठिकाणी आपल्याला बघायचं आहे. आता फायनान्शियल अकाउंट आणि मॅनेजमेंट अकाउंट हे दोन अकाउंटिंगच्या ब्रँच आहेत. सुरुवातीला या ठिकाणी हे लक्षात ठेवायचं आहे, अकाउंटिंगच्या ब्रँच आहेत. आता हे इन्फॉर्मेशन सिस्टीम आहे बिझनेस चालवण्याची, हे देखील आपण लक्षात ठेवू शकतो. आता फायनान्शियल अकाउंट हे काय आहे, तर डे टू डे किंवा दैनंदिन जे ट्रान्झॅक्शन होतात ते या ट्रान्झॅक्शनवरून फायनान्शियल अकाउंट स्टार्ट होत असतो असं आपल्याला म्हणता येतं. म्हणजे तुमचा व्यवसाय चालू केलेला आहे, चालू केल्याच्यानंतर दैनंदिन जे व्यवहार होतात, ट्रान्झॅक्शन होतात, त्या ट्रान्झॅक्शनवरून तुमचे जर्नल एंट्रीज तयार होतील. जर्नल एंट्रीजवरून तुमचं पोस्टिंग अकाउंटला होईल. अकाउंटवरून पुन्हा या ठिकाणी ते ट्रायल बॅलन्स तयार होईल. ट्रायल बॅलन्सवरून तुम्ही ट्रेडिंग अकाउंट, प्रॉफिट अँड लॉस अकाउंट, बॅलन्स शीट या पद्धतीने तयार करतात. याला फायनान्शियल अकाउंट असं म्हटलं जातं. ठीक आहे. आता त्यानंतर मॅनेजमेंट अकाउंट हे जे काय आहे, म्हणजे फायनान्शियल अकाउंट तुम्हाला इंडिकेट करतं प्रॉफिट किती झालेला आहे, बॅलन्स शीट एवढी आहे, करंट असेट एवढे आहेत, करंट लॅबिलिटी एवढे आहेत, फिक्स्ड असेट एवढे आहेत, फिक्स्ड लॅबिलिटी एवढे आहेत, शेअर्स होल्डर एवढे आहेत, एक्सटर्नल लॅबिलिटी एवढी आहे, इंटरनल लॅबिलिटी. हे कोण इंडिकेट करतं? फायनान्शियल अकाउंट. ठीक आहे. मॅनेजमेंट अकाउंट या ठिकाणी त्याच्यावरून तो डेटा म्हणजे फायनान्शियल अकाउंटचा डेटा या ठिकाणी वापरून त्या ठिकाणी मॅनेजमेंटला काहीतरी प्लॅन करण्यासाठी किंवा त्या पूर्वनियोजन करण्यासाठी या ठिकाणी वेगवेगळे स्टेटमेंट बनवून देत असतो, वेगवेगळे बेनिफिटचे प्लॅन बनवून देत असतो. ते मॅनेजमेंटला देत असतं, फक्त मॅनेजमेंट पुरतं या ठिकाणी मर्यादित आहे असं आपल्याला म्हणता येतं. म्हणजे फायनान्शियल अकाउंटचे जे काही ट्रान्झॅक्शन आहेत हे पब्लिश होत असतात, पण मॅनेजमेंट अकाउंटचं या ठिकाणी स्टेटमेंट पब्लिश होत असतात असं आपल्याला म्हणता येतं. आणि ते फक्त मॅनेजमेंट पुरतंच होतं. मॅनेजमेंटलाच या ठिकाणी सजेशन देण्यापुरतं या ठिकाणी मॅनेजमेंट अकाउंट या ठिकाणी आहे असं आपल्याला म्हणता येतं. म्हणजे मॅनेजमेंट अकाउंटचा मेन पर्पज काय आहे, तर प्लॅनिंग अँड फोरकास्टिंग ऑफ व्हेरियस पॉलिसीज. म्हणजे वेगवेगळ्या पॉलिसीसाठी प्लॅन आणि पूर्वनियोजन तयार करणं हे मॅनेजमेंट अकाउंटचं मेन पर्पज आहे असं आपल्याला म्हणता येईल, किंवा मेन उद्देश आहे असं आपल्याला म्हणता येईल. ठीक आहे. आता हे अंतर झालं मॅनेजमेंट अकाउंट आणि फायनान्शियल अकाउंट. मॅनेजमेंट अकाउंट कुठं स्टार्ट होतं? ज्या वेळेस फायनान्शियल अकाउंट सर्व संपतं, त्या फायनान्शियल अकाउंटचा डेटा घेऊन वेगवेगळे प्लॅन तयार करतं, पूर्वनियोजन करतं आणि त्याच्यावरून ते मॅनेजमेंटला सुपूर्द करतं की बाबा तुम्ही कशा पद्धतीने डिसिजन घेणार आहात. या पॉलिसीवर या पद्धतीने डिसिजन घेतलं तर एवढं बेनिफिट होईल, या पॉलिसीवर या पद्धतीने डिसिजन घेतलं तर एवढं बेनिफिट होईल. हे या ठिकाणी दाखवण्याचं काम या ठिकाणी मॅनेजमेंट करत असतं असं आपल्याला म्हणता येतं. ठीक आहे. आता या मॅनेजमेंट अकाउंट आणि फायनान्शियल अकाउंटमधील भेद काय काय आहेत ते आपण बघू. पहिला भेद या ठिकाणी ऑब्जेक्ट म्हणजे उद्दिष्ट किंवा उद्देश असं आपण म्हणू शकतो. द ऑब्जेक्ट ऑफ फायनान्शियल अकाउंट इज टू रेकॉर्ड व्हेरियस ट्रान्झॅक्शन विथ द पर्पज ऑफ मेंटेनिंग अकाउंट्स अँड टू नो द फायनान्शियल पोझिशन अँड द फाइंड आउट प्रॉफिट और लॉस अँड फायनान्शियल पोझिशन. म्हणजे फायनान्शियल अकाउंटचा मुख्य उद्देश काय आहे, मेन ऑब्जेक्ट काय आहे, तर या ठिकाणी
ट्रान्झॅक्शन रेकॉर्ड करणं, जे काही व्यवहार होतात ते मांडून ठेवणं, रेकॉर्ड करणं आणि त्याच्यावरून या ठिकाणी फायनान्शियल पोझिशन कळते, प्रॉफिट किती झालेला आहे, हे फायनान्शियल अकाउंटचा मुख्य उद्देश आहे. आणि या उद्देशामुळं या ठिकाणी ते रेकॉर्ड कुणाला बेनिफिट करतात, तर साधारणतः शेअर्स होल्डरला, त्यानंतर क्रेडिटर्सला, बँकर्सला, त्यानंतर डिबेंचर होल्डरला हे या ठिकाणी फायनान्शियल अकाउंट या ठिकाणी माहिती प्रोव्हाइड करतात असं आपल्याला म्हणता येईल. हे मुख्य उद्देश आहे फायनान्शियल अकाउंटचा. तर इकडं मॅनेजमेंट अकाउंट इस्टॅब्लिश मॅनेजमेंट इन फॉर्म्युलेटिंग पॉलिसी अँड प्लॅन. मॅनेजमेंटचा अकाउंटचा मेन उद्देश काय आहे, प्लॅन तयार करणं. अमुक एका पॉलिसीवर या ठिकाणी कशा पद्धतीनं आपण कार्य केलं पाहिजे, प्लॅन तयार करणं आणि ते मॅनेजमेंटपर्यंत या ठिकाणी पोहोचवणं हे मॅनेजमेंटचं काम आहे असं आपल्याला म्हणता येईल किंवा मॅनेजमेंट अकाउंटचं काम आहे. आता या ठिकाणी कॅश फ्लो स्टेटमेंट किंवा फंड फ्लो स्टेटमेंट हे तयार करत असताना स्टेटमेंट तयार करून या ठिकाणी आता ते स्टेटमेंट कशावरून काढतो आहे आपण, बॅलन्स शीटवरून काढतो आहे. बॅलन्स शीटवरून म्हणजे कॅश इनफ्लो कोणकोणत्या माध्यमानं होतो आहे, कॅश आउटफ्लो कोणत्या माध्यमानं होतं आहे, त्याच्यावरून आपण एक स्टेटमेंट तयार केलं, ते स्टेटमेंट तुमच्या मॅनेजमेंटपर्यंत पोहोचवलं तर त्यावरून आपल्याला इंडिकेट होतं की बाबा कॅश इनफ्लो कशा पद्धतीनं होतो आहे, कॅश आउटफ्लो किती आहे, यावरून आपल्याला प्लॅन आखता येतात असं आपल्याला म्हणता येतं. किंवा बजेट अँड बजेटरी कंट्रोलमध्ये आपण बघतो आहे प्रोडक्शन बजेट कशा पद्धतीनं प्रोडक्शन होतं आहे, इन फ्युचर या ठिकाणी प्रोडक्शन बजेट किती लागल, सध्या किती आहे, व्हेरिएशन किती आहे, हे या गोष्टी जाणून घेण्यासाठी या ठिकाणी मॅनेजमेंट अकाउंट महत्त्वाचं आहे असं आपल्याला म्हणता येतं. हे झालं ऑब्जेक्ट. त्यानंतर नेचर तर फायनान्शियल अकाउंट इज मेनली कन्सर्नड विथ द हिस्टॉरिकल डेटा. आता फायनान्शियल अकाउंट हे मुख्य हिस्टॉरिकल डेटावर चालत असतं किंवा जे काही घडून गेलेलं आहे, ट्रान्झॅक्शन घडून जातात त्याच्यावरून आपण जर्नल एंट्रीची पोस्टिंग अकाउंट्समध्ये, अकाउंट्स वरून त्याचे जे क्लोजिंग बॅलन्स आहेत त्याच्यावरून आपण ट्रायल बॅलन्स तयार करतो. पुन्हा ट्रेडिंग अकाउंट, प्रॉफिट अँड लॉस अकाउंट, बॅलन्स शीट हे हिस्टॉरिकल डेटा आहे, याच्यावरून या ठिकाणी फायनान्शियल अकाउंट चालतं. आणि फायनान्शियल अकाउंट हे ॲक्च्युअल फिगर्सवर चालतं, करेक्ट फिगरवर चालतं असं आपल्याला म्हणता येईल. तर मॅनेजमेंट अकाउंट हे हिस्टॉरिकल डेटा तर वापरतंच, त्याच्यावरून प्लॅन आखत असतं. फायनान्शियल अकाउंटनं जे जे काही केलेलं आहे त्याच्यावरून प्लॅन आखत असतं आणि इस्टिमेटेड फिगर्सवर या ठिकाणी मॅनेजमेंट अकाउंट चालत असतं असं आपल्याला म्हणता येईल. म्हणजे इन फ्युचर कसं राहील, या पद्धतीनं राहील, प्लॅन आखणं. हे इस्टिमेटेड फिगर्स आर युज्ड इन मॅनेजमेंट अकाउंट असं आपल्याला म्हणता येतं. हे त्याचं नेचर आहे. त्यानंतर सब्जेक्ट मॅटर त्याच्यामध्ये फायनान्शियल अकाउंट इज कन्सर्नड विथ असेसिंग द रिझल्ट ऑफ होल बिझनेस, वेल मॅनेजमेंट अकाउंट डील सेपरेटली विथ डिफरंट युनिट्स, डिपार्टमेंट अँड कॉस्ट. म्हणजे या ठिकाणी सब्जेक्ट मॅटर काय सांगतोय, फायनान्शियल अकाउंट हे काय करतं तर होल बिझनेसचे ट्रान्झॅक्शन या ठिकाणी वापरतं, त्याच्यावरून ट्रेडिंग, प्रॉफिट अँड लॉस, बॅलन्स शीट वगैरे वगैरे तयार करतं. ते कुणासाठी यूज आहे, बँकर्स, क्रेडिटर्स, डिबेंचर होल्डर, शेअर्स होल्डर यांच्यासाठी यूज आहे. तर या ठिकाणी जे मॅनेजमेंट अकाउंट आहे ते मॅनेजमेंट अकाउंट या ठिकाणी जे प्लॅन आखत असतं ते डिपार्टमेंटल वाईज किंवा सेंटर वाईज या ठिकाणी प्लॅन आखत असतं आणि या पद्धतीने या ठिकाणी त्याचं कार्य होत असतं. समजा एखादी डिपार्टमेंट आहे, आपण प्रोडक्शन डिपार्टमेंटमध्ये मग बघतोय 2-3 प्रोडक्शन असतील, लक्स, त्यानंतर संतूर, त्यानंतर लायबॉय या पद्धतीचे डिपार्टमेंट असतील. हे डिपार्टमेंट असू शकतात किंवा वेगवेगळे डिपार्टमेंट या ठिकाणी समजा
चं प्रोडक्शन करतोय, सेल्स बजेट काढतोय, तर त्यावेळेस वेगवेगळे मार्केट असतील, अहमदपूर मार्केट, लातूर मार्केट, नांदेड मार्केट, हे वेगवेगळे मार्केट असतील. ते या ठिकाणी डिपार्टमेंटल वाईज किंवा कॉस्ट सेंटर वाईज या ठिकाणी हे कार्य करत असतं मॅनेजमेंट अकाउंट, असं आपल्याला म्हणता येतं. त्यानंतर कंपल्शन हा एक भेद आहे. कंपल्शन म्हणजे या ठिकाणी काय तर द प्रिपरेशन ऑफ फायनान्शियल अकाउंट इज कंपल्सरी इज अ सर्टन अंडरटेकिंग होल द नेसेसरी अँड ऑदर्स. म्हणजे फायनान्शियल अकाउंट हे कंपल्सरी या ठिकाणी जे ट्रान्झॅक्शन होतात ते रेकॉर्ड होत असतात आणि ते रेकॉर्ड झालेले या ठिकाणी कोण वापरतील, बँकर्स, सेलर किंवा शेअर्स होल्डर, क्रेडिटर्स हे वापरतील. आणि या ठिकाणी त्या कंपल्सरी आहे, त्याचं ट्रान्झॅक्शन तुम्ही नोंद करून ठेवताय, ते ट्रान्झॅक्शन या ठिकाणी नोंद करून ठेवलं, रेकॉर्ड बनवलं, हे कंपल्सरी आहे. पण मॅनेजमेंट अकाउंट इज नॉट अ कंपल्सरी असं आपल्याला म्हणता येतं. म्हणजे मॅनेजमेंटला या ठिकाणी तुम्ही प्लॅन प्रोव्हाइड करताय न करताय हे कंपल्सरी नाही आहे, पण फायनान्शियल अकाउंट हे कंपल्शन आहे. तुम्ही झालेले ट्रान्झॅक्शन तुम्हाला नोंद करून ठेवावंच लागतं आणि नोंद करून ठेवल्याच्यानंतर तुम्ही जे इन प्रोसेस आहे फायनान्शियल अकाउंटचं ते या ठिकाणी फॉलो करताय. पण मॅनेजमेंट अकाउंट हे कंपल्सरी नाही आहे असं आपल्याला म्हणता येतं. ती एक सर्विस आहे, ती सर्विस या ठिकाणी ॲडमिनिस्ट्रेशन किंवा मॅनेजमेंटला या ठिकाणी तुम्ही हेल्पफुल आहे असं आपल्याला म्हणता येतं. म्हणजे मॅनेजमेंट अकाउंट काय करतं तर जे मॅनेजमेंट आहे किंवा ॲडमिनिस्ट्रेशन आहे त्या ॲडमिनिस्ट्रेशनला या ठिकाणी मदत करण्यासाठी वेगवेगळे प्लॅन वगैरे आखून देत असतं किंवा फोरकास्टिंग करून देत असतं असं आपल्याला म्हणता येईल, किंवा पूर्वनियोजन आपण म्हणतोय त्याला, ते करून देत असतं असं आपल्याला म्हणता येईल. म्हणून मॅनेजमेंट अकाउंट हे कंपल्सरी नाही आहे, फायनान्शियल अकाउंट हे कंपल्सरी आहे असं आपल्याला म्हणता येतं. त्यानंतर रिपोर्टिंग आता हे रिपोर्टिंगमध्ये आपल्याला बघायचं आहे, फायनान्शियल अकाउंट आर प्रिपेअर्ड टू फाइंड आउट प्रॉफिटेबिलिटी अँड फायनान्शियल पोझिशन ऑफ द कन्सर्न. The report are useful outsider like banker, investors, shareholder, government agents etc. हे आहेत. आता फायनान्शियल अकाउंटचं रिपोर्टिंग हे वेगवेगळे फायनान्शियल पोझिशन आपण कुणाला दाखवतोय, बँकर्सला दाखवतोय, इन्व्हेस्टरला दाखवतोय, शेअर्स होल्डरला दाखवतोय, गव्हर्नमेंट एजंटला दाखवतोय, रिपोर्टिंग करतोय की बाबा आमची फायनान्शियल पोझिशन या पद्धतीनं आहे. पण मॅनेजमेंट अकाउंटची रिपोर्टिंग हे गुप्त असते असं आपल्याला म्हणता येईल. ती रिपोर्टिंग कुठपर्यंत मर्यादित असते, फक्त मॅनेजमेंटपर्यंत किंवा ॲडमिनिस्ट्रेशनपर्यंतच या ठिकाणी मर्यादित असते. त्याचं पब्लिकेशन होत नाही असं आपल्याला म्हणता येईल. ते फक्त या ठिकाणी मॅनेजमेंट पुरतं या ठिकाणी तुम्ही स्टेटमेंट प्रोव्हाइड करताय आणि ते स्टेटमेंटवरून वेगवेगळ्या पॉलिसीवर कशा बेनिफिट होतील ते प्लॅन या ठिकाणी तुम्ही सांगताय, हे मॅनेजमेंट अकाउंटचं काम आहे असं आपल्याला म्हणता येतं. त्यानंतर डिस्क्रिप्शन हे याच पद्धतीनं आहे. विवरण, आता डिस्क्रिप्शन म्हणलं तर फायनान्शियल अकाउंटचं डिस्क्रिप्शन कशा पद्धतीनं आहे, विवरण तुम्ही आधी ट्रान्झॅक्शन होतात त्याच्यावर जर्नल एंट्री, त्याच्यावरून अकाउंट्सला पोस्टिंग, त्यावरून ट्रेडिंग अकाउंट, त्यानंतर प्रॉफिट अँड लॉस अकाउंट, त्यानंतर बॅलन्स शीट, या पद्धतीनं. पण या ठिकाणी मॅनेजमेंट अकाउंटचं डिस्क्रिप्शन कशा पद्धतीनं आहे तर या ठिकाणी ते असं काय म्हणता येईल, स्ट्रेट लाईननं नाही आहे, कशाही पद्धतीनं म्हणजे टाईम टू टाईम या ठिकाणी त्याच्यामध्ये व्हेरिएशन येत असतं असं आपल्याला म्हणता येईल. पॉलिटिकल चेंज आला तर किंवा मार्केटमध्ये काही व्हेरिएशन आले, इम्पॅक्ट पडला मार्केटवर, तरी देखील या ठिकाणी मॅनेजमेंट अकाउंटचे जे स्टेटमेंट आहे ते वेगवेगळे राहू शकतात असं आपल्याला म्हणता येतं. आता त्यानंतर क्विकनेस म्हणजे काय म्हणता येईल त्याला, वेगवान किंवा
गतिशील असं आपल्याला म्हणता येईल. तर आता हे फायनान्शियल अकाउंटला बराच वेळ लागतो. या ठिकाणी जे ट्रान्झॅक्शन होतात ते ट्रान्झॅक्शन दैनंदिन डे बाय डे होतात. त्या ट्रान्झॅक्शनवरून तुम्ही पोस्टिंग करताय, पोस्टिंग तुम्ही त्याच्यावरून ट्रेडिंग अकाउंट, प्रॉफिट अँड लॉस अकाउंट काढता. ट्रेडिंग अकाउंट, प्रॉफिट अँड लॉस अकाउंट हे पूर्ण वर्षाचं असतं. आता पूर्ण बॅलन्स शीट काढताय तर ते सेम डेची असते, त्या दिवसाची असते असं आपल्याला म्हणता येईल. पण मॅनेजमेंट अकाउंट हे एकदम क्विक असतं, त्याची रिपोर्टिंग हे सर्वात जलद असते असं आपल्याला म्हणता येईल. म्हणजे एवढं प्लॅन आहे किंवा असा प्लॅन आहे, लगेच मॅनेजमेंटपर्यंत या ठिकाणी पोहोचवती केलं जातं. मॅनेजमेंट अकाउंट हे क्विक असतं फायनान्शियल अकाउंटपेक्षा. एवढं जरी लिहिलं तरी पुरेसं आहे असं आपल्याला म्हणता येईल. ठीक आहे. त्यानंतर अकाउंटिंग प्रिन्सिपल. अकाउंटिंग प्रिन्सिपल, आता फायनान्शियल अकाउंटिंगचे जे प्रिन्सिपल आहेत ते जनरली या ठिकाणी सर्वांना मान्य आहेत असं आपल्याला म्हणता येतं. पण या ठिकाणी जे मॅनेजमेंट अकाउंट आहे ते मॅनेजमेंट अकाउंटचे नो सेट, म्हणजे सेट नाही आहेत, निश्चित नाही आहेत कोणतंही प्रिन्सिपल असं आपल्याला म्हणता येतं. आणि ते मॅनेजमेंट अकाउंट इज यूज्ड फॉर टेकिंग पॉलिसी डिस्क्रिप्शन. आता पॉलिसी कशी आहे त्याच्यावरून या ठिकाणी ते प्लॅन आखत असतं असं आपल्याला म्हणता येईल. म्हणून मॅनेजमेंट अकाउंटचं प्रिन्सिपल कुठलंही नाही आहे किंवा सेट नाही आहेत. त्यानंतर पिरियड. फायनान्शियल अकाउंट आर प्रिपेअर्ड फॉर अ पर्टिक्युलर पिरियड. फायनान्शियल अकाउंट हे पर्टिक्युलर पिरियडपुरतं मर्यादित असतं. त्यामध्ये आपण म्हणू शकतो प्रॉफिट अँड लॉस अकाउंट पूर्ण वर्षाचं, बॅलन्स शीट सेम डेची हे या ठिकाणी आहे असं आपल्याला म्हणता येतं. पूर्ण एका वर्षाचं या ठिकाणी फायनान्शियल अकाउंट असू शकतं असं देखील आपल्याला म्हणता येईल. पण मॅनेजमेंट अकाउंट सप्लाय इन्फॉर्मेशन फॉर टाईम टू टाईम ड्युरिंग द होल इयर. आता मॅनेजमेंट अकाउंट काय करतं, टाईम टू टाईम या ठिकाणी जेव्हा गरज पडली त्यावेळेस या ठिकाणी मॅनेजमेंट अकाउंट इन्फॉर्मेशन कुणाला प्रोव्हाइड करतो आहे, मॅनेजमेंटला, ॲडमिनिस्ट्रेशनला या ठिकाणी इन्फॉर्मेशन प्रोव्हाइड करतो आहे. पूर्ण वर्षभर या ठिकाणी तो इन्फॉर्मेशन प्रोव्हाइड करत असतो असं आपल्याला म्हणता येईल. त्याला कुठलंही स्पेसिफिक पिरियड नाही आहे किंवा स्पेसिफिक टाईम नाही आहे असं आपल्याला म्हणता येतं. त्यानंतर पुढचा भेद आहे पब्लिकेशन. फायनान्शियल अकाउंटचं पब्लिकेशन हे केलं जातं. फायनान्शियल अकाउंटचं पब्लिकेशन हे केलं जातं, प्रकाशन हे होत असतं. त्याच्यावरून या ठिकाणी तुम्ही म्हणू शकता की प्रॉफिट अँड लॉस अकाउंट, बॅलन्स शीट हे पब्लिश होते. आता याच्यावरून हे कुणासाठी होत असते, शेअर्स होल्डरसाठी, बँकर्ससाठी, क्रेडिटरसाठी किंवा इन्व्हेस्टरसाठी होत असते. पण मॅनेजमेंट अकाउंट हे साधारणतः पब्लिश होत नाहीत. त्याचं फक्त स्टेटमेंट पब्लिश होतात. त्याचे स्टेटमेंट या ठिकाणी पब्लिश होतात आणि ते स्टेटमेंट कसे बेनिफिट करून दिलेले आहेत हे फक्त सांगितलं जातं किंवा या पद्धतीने आमचा प्लॅन होता, याच्यावर एवढं बेनिफिट झालेलं आहे, या पद्धतीनंच फक्त पब्लिश होतात. पूर्ण पब्लिश होत नाही, ते फक्त मॅनेजमेंट पुरतंच मर्यादित असतं. ठीक आहे. त्यानंतर ऑडिट. फायनान्शियल अकाउंट कॅन बी गुड ऑडिटेड. फायनान्शियल अकाउंट हे जास्त काय म्हणता येईल, चांगल्या ऑडिट करण्यासाठी एकदम परिपूर्ण आहे असं आपल्याला म्हणता येईल. पण मॅनेजमेंट अकाउंट हे त्याच्यावर ऑडिट करता येत नाही, कारण ते ॲक्च्युअल फिगर्सवर या ठिकाणी काम करत नाहीत, तर इस्टिमेटेड फिगर्सवर काम करतात. लक्षात येतं मी काय म्हणतो, फायनान्शियल अकाउंट हे ॲक्च्युअल फिगर्सवर काम करतं, त्यामुळं ऑडिट करण्यासाठी ते चांगलं आहे असं आपल्याला म्हणता येईल. पण मॅनेजमेंट अकाउंट हे ॲक्च्युअल फिगर्सवर काम न करता इस्टिमेटेड फिगर्सवर काम करतं आणि म्हणून ते ऑडिट करण्यासाठी या ठिकाणी योग्य नाही आहे किंवा चांगलं नाही आहे असं आपल्याला म्हणता येतं. या पद्धतीनं हे मॅनेजमेंट अकाउंट आणि फायनान्शियल अकाउंटमधला फरक आहे. ठीक आहे. राहिलेला भाग नंतर बघूया. ठीक आहे. धन्यवाद.